मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. आज 1 मे. प्रत्येक मराठी मनासाठी दीपावलीसारखाच मोठा उत्सव. पण हा दिवस फक्त सुट्टीचा नाही, तर तो आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाचा आणि आपल्या अढळ स्वाभिमानाचा इतिहास आठवण्याचा दिवस आहे. गोष्ट सुरू होते स्वातंत्र्याच्या पहाटेपासून. भारत स्वतंत्र होत होता, पण मराठी भाषिक विखुरलेले होते. काही मुंबई इलाख्यात, काही विदर्भात, तर काही हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात. 1946च्या बेळगाव साहित्य संमेलनात पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्राचा ठराव झाला. पण खरी अडचण होती मुंबई. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी होती. गुजराती व्यापारी आणि काही बड्या नेत्यांना वाटत होतं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नये, ती केंद्रशासित करावी. तेव्हाचे पंतप्रधान पंडित नेहरू आणि गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांची भूमिका महाराष्ट्राच्या बाजूने नव्हती. सखा पाटील सारखे नेते म्हणत होते की जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. हे विधान म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं होतं. या आव्हानामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान जागा झाला. गावोगावी सभा होऊ लागल्या. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. यात डावे, उजवे, समाजवादी असे सगळे राजकीय भेद विसरून लोक एकत्र आले. एस.एम. जोशी, श्री डांगे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट आणि शाहीर अमरशेख यांसारख्या नेत्यांनी ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ घराघरात पोचवली. तो दिवस होता 21 नोव्हेंबर 1955. मुंबईच्या फ्लोरा फाउंटनवर हजारो मराठी माणसं शांततेने आपला हक्क मागायला जमली होती. मुंबई आमची आहे ही एकच गर्जना तिथे घुमत होती. पण तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी आंदोलकांनाच चिरडण्याचे आदेश दिले. पोलिसांनी लाठीमार केला आणि त्यानंतर अचानक गोळीबाराचे आदेश सुटले. धराधर गोळ्या सुटल्या. रस्ते रक्ताने माखले. त्या एका दिवशी 15 जण शहीद झाले. पण हा आकडा तिथेच थांबला नाही. संपूर्ण चळवळीत एकूण 106 आंदोलकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. आज जिथे हुतात्मा चौक आहे तिथली माती आजही त्या बलिदानाची साक्ष देते. हा लढा केवळ रस्त्यावरचा नव्हता, तो शब्दांचाही होता. प्रबोधनकार ठाकरे आपल्या लेखणीतून आग ओकत होते. आचार्य अत्रे आपल्या मराठा दैनिकातून दिल्लीच्या सत्तेला सवाल विचारत होते. आणि शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमरशेख यांनी आपल्या डफावर थाप मारली की हजारो तरुण लढायला तयार व्हायचे. छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आम्ही रणांगण गाजवू अशा पोवाड्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात क्रांतीची ठिणगी टाकली. जनतेचा रोष इतका वाढला की शेवटी सरकारला झुकावे लागले. 30 एप्रिल 1960ची मध्यरात्र. राजभवनावर मंगलमय वातावरण होतं. 1 मेच्या पहाटे पंडित नेहरूंनी अधिकृतपणे महाराष्ट्र राज्याची घोषणा केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांनी हुतात्म्यांना वंदन केलं आणि शपथ घेतली की हा महाराष्ट्र केवळ मराठी भाषिकांचा नाही, तर इथल्या कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा आणि दलितांचा असेल. त्यांनी दिल्लीहून स्वातंत्र्याचा जो हक्क आणला त्यालाच आपण मंगल कलश म्हणतो. महाराष्ट्र ही केवळ भूमी नाही, तर तो एक विचार आहे. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, ज्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. ही भूमी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आहे. इथे संतांनी भक्तीचा मार्ग दाखवला. ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने विश्वाचे कल्याण मागितले, तर तुकोबांच्या गाथेने जनमानस शुद्ध केले. ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची दारे उघडली, तर राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला वैचारिक दिशा दिली.
आजचा महाराष्ट्र भारताच्या प्रगतीचे इंजिन आहे. देशाच्या GDP मध्ये सर्वाधिक वाटा असणारे हे राज्य औद्योगिक, तांत्रिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, तर पुणे विद्येचे माहेरघर. पण या प्रगतीचा खरा कणा आहे तो म्हणजे आपला बळीराजा आणि कारखान्यात घाम गाळणारा कामगार. या कष्टकऱ्यांच्या श्रमातूनच आजचा आधुनिक महाराष्ट्र उभा आहे. मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी संघर्ष करून हा महाराष्ट्र आपल्याला मिळवून दिला. आता आपली जबाबदारी आहे की आपण या महाराष्ट्राचा वारसा जपू आणि देशाला अधिक प्रगत करण्यासाठी योगदान देऊ. जातीपातीचे भेद सोडून मी महाराष्ट्रीयन ही भावना मनात ठेवून आपण राज्याच्या प्रगतीसाठी हातभार लावूया. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्व मराठी बांधवांना मनापासून शुभेच्छा. जय भवानी, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र